आमचे मार्गदर्शक दिलीपराव माने साहेब, मार्ग दुसरे यशवंतदादा माने साहेब, सपोर्ट सिस्टम पण आहे. ते 100% मला सपोर्ट केले असते. इलेक्शन लढवायची नाही. मंडळी मित्र लोक इतके आहेत की बाबा जे मी सांगतो ते ऐकणारे आहेत. सक्रिय झालतो तरी आमच्या ग्रुपच्या अगेन्स्ट न जाता त्यांच्याशी चर्चा करून हे निर्णय मी घेतलेला आहे. महापालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे. महायुती की महाआघाडी याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दर्शको, आपण बघत आहात 15 तारखेला मतदान असून 16 तारखेला निकाल आहे. त्याच अनुषंगाने सर्व पक्षातील इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षाकडे इच्छुक अर्ज सादर करत आहे. यातच राजकारणाच्या मैदानात उडी मारणारे आमचे समाजसेवक व त्यांचं समाजकार्य सम्राट असं देखील म्हणल्यावर वागे ठरणार नाही असे नेतृत्व आमच्या सोबत आहे. ते नुकतंच राजकारणाच्या मैदानात उडी मारणार होते, आता ते माघार घेत आहे. नेमकं काय कारण आहे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तर त्यांच्याशी चर्चा करू आणि माहिती देखील घेऊ. सर्वप्रथम समीरभाई, इंडिया एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. काय नेमकं आपण माघार घेत आहे? काय महागार म्हणजे पहिला आमचं सगळ्यात पहिला बोलतो की आमचे जे युथ प्राईड ग्रुप आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. जे पहिला 4-5 दिवस आधी पण मी बोललो होतो की आम्ही सगळे बसून निर्णय घेणार आहे म्हणून मीडियाच्या माध्यमातूनच बोललोय. आणि सध्याची परिस्थिती बघितलंय की बाबा महापालिकेची जी निवडणूक लागली आहेत त्यात कुठल्याही पक्षात कोणीही चाललंय, कुठेही कुणाचा ताळमेळ नाहीये. अजून पण तिकीट डिक्लेअर नाहीये. हे आज पण बघतोय. अजून पण काहीतर काय यांचं दिवस ढकलालेत. म्हणून आमचे ग्रुपचे सगळे पदाधिकारी म्हणले की बाबा आपण ह्यावेळेस इलेक्शन लढवायची नाही. आपण जे आपलं कार्य चाललंय आपले हे कार्य असंच ठेवू. आणि प्रभाग 15 असू दे किंवा 21 असू दे, काही कुठलाही भाग असू दे, ज्या ठिकाणी शहरात कोणाकोपऱ्यात माझे ग्रुपचे सदस्य आहेत तरी माझी मित्र लोक इतके आहेत की बाबा जे मी सांगतो ते ऐकणारे आहेत. म्हणून आम्ही जे चांगले कॅन्डिडेट असतील त्यांना आम्ही फुल सपोर्ट आम्ही करणार आहे आमच्या युथ प्राईड ग्रुपच्या माध्यमातून. अचानकपणे समाजकारण सोडून राजकारणात येण्यात मनात काय होतं नेमकं? मनात ऍक्च्युली माझं होतं की बाबा मी ह्यावेळेस इलेक्शन लढवून जे माझं समाजकार्य गेल्या 15-16 वर्षापासून जे चालू आहेत, अजून काही मी इलेक्शन लढलो तर अजून काही तर लोकांचा फायदा होईल आणि लोकांची मी कामं करू. माझा एकच ध्यास आहे की लोकांचे गरजू असू दे किंवा कितीही हॉस्पिटल असू दे, कसलंही गटरचं असू दे, रोडचं असू दे, हे मला काम करायची इच्छा होती. म्हणून मी यावेळेस सक्रिय झालतो तरी आमच्या ग्रुपच्या अगेन्स्ट न जाता त्यांच्याशी चर्चा करून हे निर्णय मी घेतलेला आहे. एकत्रित पाहता आपल्या पाठीमागं 2 दिग्गज आमदारांचं फार मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशी चर्चा वगैरे काय केली का? काय नेमकं? नाही, त्यांच्याशी खरं बघता ते आमचे मार्गदर्शक दिलीपराव माने साहेब आणि आमचे मार्ग दुसरे यशवंतदादा माने साहेब ह्यांच्याशी मी चर्चा कधी इलेक्शनला थांबतो म्हणून कधी केलेली नाही. मग नेमकं असं त्यांच्या कानावर आलं की एकंदरीत समीर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. मग त्यांची भूमिका काय? एकंदरीत तुम्हाला एवढं त्यांच्याशी तुम्ही राहता, त्यांच्या मनातलं काय तर माहित असेल की तुम्हाला सपोर्ट वगैरे काय? ऍक्च्युली ते आमचे मार्गदर्शक आहे आणि आमचे सपोर्ट सिस्टम पण आहे. त्यांना मी जर बोललो असतं तर माझं 100% ते माझं मी ज्या ठिकाणी मी थांबणार असेल तर मला त्यांनी 100% मला सपोर्ट केले असते. बरेच तुमचे मित्रमंडळी किंवा आपले भाऊबंधू प्रभाग 15 म्हणूनच का म्हणा लागलेत? काय नेमकं प्रभाग? कारण की राहणारा मी प्रभाग 15चा आहे म्हणून ते. आणि प्रभाग 15 मध्ये सगळ्यांना माहित आहे की मी राहतो त्या ठिकाणी माझा किती प्रभाव आहे आणि मी किती लोकांची कामं केलीत. शहरात तर सगळ्या जागी केलंय मी, परंतु प्रभाग 15 मध्ये मी असताना आमचे लोक, आमचे समाज, आमचे भाऊकी असू दे, आमचे मित्र लोक असू दे किंवा माझे कार्यकर्ते असू दे, सगळ्यांची मी
कुणाचाही असं नाही झालं की मी काम केलेलं नाहीये. सगळ्यांचे कामं केले आणि मागच्या इलेक्शनला पण सगळेजण बघितलेत की आम्ही जे निर्णय घेतो ते सक्सेस करतो. नेमकं जर आपण समजा निवडणुकीच्या मैदानात उतरलो, नेमकं कुठला पक्ष होतं, काय होतं, काय तुमच्या मनात चाललं होतं काय? सध्या मला सगळ्या पक्षातून मला ऑफर पण होते आणि त्यांच्याशी माझी चर्चा पण झाली. मी सगळ्या पक्षाचे एम-आय-एम वगळता सगळे पक्षाचे लोक मला भेटलेत आणि मी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमचे मामा असू दे किंवा आमचे भाऊ लोक असू दे सगळ्यांशी मी बोलणं झालं. तर हे सगळं बघून आम्ही निर्णय घेतला की आम्ही यावेळेस निवडणूक लढवायची नाही. मग जनतेला काय आव्हान करणार, मित्रांना काय आव्हान करणार? जनतेला आणि आमचे मित्र लोकांना एकच आवाहन करणार की जो येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनला 15 तारखेला जे मतदान आहेत त्या अनुषंगाने जे चांगले कॅन्डिडेट असतील, जे लोकांचं भविष्य करत असतील, या लोकांना मदत करत असतील आणि प्रभागाचं चांगली सेवा करत असतील तर त्यांच्या पाठीमागे राहावा आणि त्यांच्या पाठीशी राहावा. माझं एवढंच बोलणं आहे. तर हे होते आपल्यासोबत युथ प्राईड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समीर शेख. बरेच काही माहिती दिलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पाहत रहा इंडिया एक्सप्रेस न्यूज सोलापूर.